त्याचा हा सोहळा, या सोहळ्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूया. त्यासाठी मी सज्जनगड मासिक पत्रिकेचे कार्यकारी संपादक श्री मधुजी लेणे यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना येऊन दीप प्रज्वलन करावे. विनंती करते की त्यांनी समर्थ भक्त सज्जनगड मासिक पत्रिकेचे संपादक डॉक्टर अजित कुलकर्णी यांचा परिचय करून द्या. थोडी चूक झाली. याआधी आपल्या समर्थ भक्त दीपाताई विशेष करून सावध.
मासिकावर सर्वतोपरी सहकार्य करणारे कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या सर्वांना पत्रिकेच्या माध्यमातून कळलेलं आहेच. त्याचे थोडक्यात मी आपल्याला साधारण आत्ताच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. आता प्रथम श्री समर्थ डॉक्टर योगेश बुवा हे आपल्याशी संवाद साधतील. ते मंडळाच्या कार्याची माहिती देतील. आपल्या सर्वांचं मंडळाच्या वतीनं आणि मासिकाच्या वतीनं स्वागत करतील. ते मंडळाचे कार्यभार आहेतच, पण आपल्या मासिकाचे संचालक आणि प्रकाशक अशा तिहेरी भूमिकेतून त्यांचा या मासिकाशी आणि आपल्या मंडळाशी फार मोठा संबंध आहे. गेली अनेक वर्ष ते मंडळाशी संबंधित आहेत आणि आत्ता त्यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. त्याला बीज भाषण असं म्हणता येतं. त्याचं कारण असं की त्यांना भारतासाठी विषय किंवा त्यांनी घेतला आहे तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि भगवान श्रीधर यांच्यातला अनुबंध. आणि त्यांना तो विषय देण्याचं कारण ते वयाच्या 18 वर्षी प्रत्यक्ष श्रीधर स्वामींकडून अनुग्रहित घेतलेले आहे. बरीच वर्ष त्यांना श्रीधर स्वामींचा तरुणवयामध्ये सहवास लाभला आणि अशी व्यक्ती आणि ज्या मासिकाच्या प्रारंभामध्ये श्रीधर स्वामींचा मोठा सहभाग होता त्या मासिकाच्या संपादकपदी आता अजित कुलकर्णी आहेत. हा सुद्धा एक दुर्दैवाचा भाग आहे. आणि म्हणून या दोघांच्यातल्या अनुबंधाच्या माध्यमातून किंवा दोघांच्या विचारांच्या माध्यमातूनच मासिक पुढं चाललं आहे आणि पुढं जाणार आहे. त्यामुळं आपल्यासारख्या काही मंडळींना कदाचित माहिती नसेल की नेमकं श्रीधर स्वामी आणि रामदास स्वामी यांच्यातलं नातं काय होतं आणि ते पुढच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पुढं न्यावं लागेल त्याच्या संदर्भामध्ये 25 ते 30 मिनिटांमध्ये ते आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. अजित कुलकर्णीचा परिचय करून जर द्यायचा झाला तर मला अर्धा सुद्धा पूर्ण नाही. असं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः 3 विषयामध्ये MA झालेले आहे. विधान महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये ते बरीच वर्षे तरी ऑफिसमध्ये तरी अधिष्ठाता म्हणून काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या कामाबरोबर मूळ त्यांचा केंद्र अध्यात्म. पुण्याला आनंदाश्रम अक्काबरोबर वगैरे सगळ्यांना माहिती असेल. पुण्याचं सर्वात जुनं हे अध्यात्माचं केंद्र आहे. म्हणजे जो वाडा आपल्याजवळ नारायण हरी आपटे हरिनारायण आपटे त्यांचं ते तिकडं विदर्भामध्ये मला वाटतं झालेलं आहे. हरिनारायण आपट्यांच्या पुतण्यांच्या वाड्याचे बरेच वर्ष तिथे राहायलाही होते आणि तिथूनच ते पुणे नगरपालिकेमध्ये निवडून त्या भागामध्ये गेले. तर त्या आनंदाश्रमामध्ये गेली अनेक वर्ष दत्त जयंतीचं निमित्तानं याचं गुरुचरित्राचं पारायण होतं आणि त्याची सगळी सूत्र ही अजित कुलकर्णींच्याकडे आहेत. ते स्वतः उत्तम प्रवचनकार आहेत, उत्तम वक्ते आहेत, PhDचे मार्गदर्शक आहेत. भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानावर त्यांची PhD झालेली आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आहे. त्यांच्या हाताखाली काही विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचं काम मोठं आहे. आपल्या मंडळाशी संबंधित आहेतच, परंतु ज्ञानदेव संस्थान जे आहे आळंदीचं या संस्थेचे अनेक वर्ष विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे. आणि पालखी सोहळा जी आळंदी ही पालखी असते आळंदी पंढरपूर त्या पालखी सोहळ्याचे विश्वस्त आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. आणि गेली जवळ 40-50 वर्ष ते दरवर्षी पालखी घेऊन जातात. त्यांचे स्वतंत्र दिंडी पालखी त्याच्यामध्ये असते आणि अनेक लोक त्यांच्या पालखीमध्ये सहभागी होत असतात. अशा तऱ्हेने वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाचे ते आहेत. आणि या दोन्ही संप्रदायांच्या मध्ये समन्वय कसा साधता येईल अशा पद्धतीनं त्यांनी काम अनेक वेळा केले. त्यांचे अनुभव त्या बाबतीत भाषणाचा विषय होईल त्या बाबतीत त्यांचे अनुभव सुद्धा खूप चांगले आहेत. असे वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला संपादक म्हणून लाभलेलं आहे आणि आज त्यांचे विचार आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी मी योगेश बुवांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचं स्वागत करावं आणि मंडळाच्या संदर्भामध्ये आपल्याशी मनोगत व्यक्त करावं.
गोष्ट आहे, कारण ते लगेच खाली जाणार होते, पण कार्यक्रम म्हटल्यानंतर मी म्हणजे थांबतो. तेव्हा जणू की आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायला इथे बसलेले, आपल्या सगळ्यांचे शक्ती वंदन करतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर स्वागत बाहेरच्या लोकांचं करायचं असतं, आपण सगळे इथले जाणं आपले जाणं, तेव्हा स्वागत काय, आपल्याच घरात आपलं स्वागत काय. पण तरी या मासिक पत्रिकेच्या 75 वर्षपूर्तीच्या एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी इथे जमलेलो आहोत. मासिक पत्रिकेबद्दल संपूर्ण हा कार्यक्रमच त्याचा आहे आणि निरीक्षका डॉक्टर राजीव कुलकर्णी हे बोलणार आहेत, तेव्हा मी त्या विषयात बोलत नाही, माहिती तेवढं एक गोष्ट सांगतो. त्याचं नाव जो सज्जनगड मासिक पत्रिका असं आहे, कारण ती पत्रिकेच्या रूपात सुरू झालेली होती, 2 पानांची पत्रिका, आणि त्यामुळे तिचं नाव तेव्हा पत्रिका ठेवण्यात आलं. ते अजून तसंच करायचं, नाव ठेवलं की तसंच राहतं. आपल्या इथे प्रथा आहे, नाव किती कोणतंच असलं तरी त्याला आपण उपनावानेच जास्ती हाक मारतो, तेव्हा जे नाव एकदा दिलं गेलं ते तसंच पडलं. तरीही देखील पत्रिकेच्या रूपांतर मासिकात झालं आणि आजपर्यंत अनेक ठिकाणी अनेक जनांना, अनेक लोकांना अनेक विषयांवर मार्गदर्शन करून आणण्याचं काम ह्या मासिक पत्रिका किंवा सज्जनगड मासिकाने केलेलं आहे. खूप महान मंडळींनी ह्यामध्ये लेख लिहिलेले आहेत की जे अजरामर झाले. मला अजूनही आठवते, बरेच वेळा अशी काही मंडळी येतात की त्यावेळेस त्या लोकांनी लिहिलेले लेख आहेत का इथे, कारण त्यांचं जे एक्सप्लेनेशन असतं, त्यांचं जे विषय सोडवणं जे असतं, त्या महान मंडळींच्या दृष्टीतून जे सुटलेलं नाही, आपल्या दृष्टीतून सुटलंय आणि त्यांच्या दृष्टीतून सुटलेलं नाही, त्याचं आपल्याला आकलन देण्याचं सामर्थ्य त्या लेखात आहे. असे लेख या मासिक पत्रिकेत आहेत आणि म्हणून याचं अनन्यसाधारण महत्व आहे. समर्थ सेवा मंडळाने त्यावेळा मासिक पत्रिका लगेच सुरू केली, कारण त्याच्या लक्षात आलं आत्ताचं जे सोशल मीडिया आहे त्यावेळामध्ये त्या म्हणजे 1952 1950 तरी सुरू झालं, 51. तर त्या वेळामध्ये दुसरं काही साधन नव्हतं, उत्तम साधन होतं न्यूजपेपर. त्या न्यूजपेपरच्याच फॉर्मॅटमध्ये यांनी सुरू केलं आणि ते गावोगावी लगेच पोहोचायला लागलं आणि समर्थांचे विचार पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम जसं आताचं व्हॉट्सअप आहे असं म्हणतो मी राजधानी, कारण त्यात काय येत आहे नक्की खरं आणि त्यातलं काय खोटं हे काहीच कळत नसतं. पण जसं सोशल मीडिया आहे तसं त्यावेळेची माध्यमं होती आणि त्यातलं एक माध्यम खूप छान उत्तम प्रकारचं त्यावेळी नेटकेपणाने सुरू केलं गेलेलं एक माध्यम म्हणजे हे मासिक पत्रिका. आता मग मी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे, मासिक पत्रिकेबद्दल सांगितलंय, पण त्याबद्दल मला तिने काय सांगितलं अजून एक की आपले बाकीचे जे उपक्रम आहेत ते त्याचंच बोला. तर आता आपल्या इथे समर्थ विद्यापीठ म्हणून आपलं एक दुसरं एक अंग आहे, त्याच्या भेटी इथे आलेले आहेत. समर्थ सेवा मंडळातर्फे ही 4-5 उपक्रम चालतात, त्यापैकी एक आहे समर्थ विद्यापीठ. जसं सज्जनगड मासिक पत्रिका त्याचप्रमाणे समर्थ विद्यापीठ, त्याचप्रमाणे पत्रद्वारा दासबोध हा उपक्रम फक्त दासबोधावर आधारलेला आहे. समर्थ विद्यापीठ हा दासबोधाचा काही भाग घेऊन इतरत्र समर्थांचं उरलेलं जे बांधलंय आहे त्याच्यावर आधारलेला आहे. आणि समर्थ सदन, शिवसरगड आणि सज्जनगड ही 3 स्थानं आहेत. त्याचप्रमाणे आपण काही उपक्रम घेतो, लहान मुलांचे, मोठ्या तरुणांचे, मोठ्या वयोवृद्ध लोकांचे वर्ग घेतो, शिवसरगड आणि सज्जनगड या ठिकाणी. तेव्हा असं हे सगळं समर्थ विचारांच्या प्रचाराचं कार्य समर्थ सेवा मंडळ करत आहे. त्याचं एक अत्यंत प्रभावी आणि इतके वर्षानुवर्ष चालत आलेलं हे सज्जनगड मासिक पत्रिका आणि त्याला 75 वर्ष पूर्ण होऊन त्या पूर्तीचा आपण कार्यक्रम करतो आहे. खरंच सांगतो त्यामध्ये आपलं कर्तृत्व कमी आहे, पण निरीक्षका डॉक्टर राजीव कुलकर्णी आणि सगळी मंडळी आणि पूर्वसूरी या पूर्वीच्या लोकांनी इतकं महान काम करून ठेवलेलं आहे की आपल्याला वेगळं काही करायची गरजच नाही. आपला पाया मात्र भक्कम आहे. त्या सगळ्या पूर्वीच्या लोकांना वंदन करतो आणि इथे थांबतो. जय जय गौरी समर्थ. मंडळाचे सदस्य
घरगुती स्वरूपातला सोहळा अनुभव की आपण एकत्र आलो वेगळा निमित्त आहे सदनचा श्री समर्थ सेवा मंडळाचं. त्यांना वंदन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते अण्णाभाऊ कालगावकर, समर्थ भक्त दिनकर बुवा, समर्थ भक्त बिवलकर, मारुती बुवा, भास्कर बुवा, अय्या बुवा, करमरकर बुवा, ह्या सगळ्यांचं एक आचरण उपासकता म्हणून आणि समर्थांविषयी आणि समर्थ सेवा मंडळाविषयीची असलेली आदर आणि श्रद्धा हे सगळं पाहत गेलो, तो अनुभवत गेलो. म्हणून त्यांनाही सगळ्यांना प्रथम वंदन करतो. वास्तविक समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी यांचा एक अनुबंध गुरु शिष्य नात्याने हा स्थूल मानाने माहिती आहे. पण मगाशीच एकाने प्रश्न विचारला काही गोष्टींचा, तो का म्हणून. त्याबद्दल मी एक पहिलंच आत्ता आधी सांगतो. तेवढा एकच ऋणानुबंध जास्त करून आपला अनुबंध मी आपल्या पुढे मांडणार आहे. कानडी पुस्तकात श्रीधर स्वामींच्या बद्दल लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये मला समजलं श्रीधर स्वामी एकदा अनेक वेळाने एकदाच का गेलेले होते ते शैल्यमला. आणि शैल्यमला असं काही घडलं की वेगळी घटना घडून गेली तिथे. वास्तविक एक पहिली गोष्ट सांगतो. स्वामी महाराजांच्या सान्निध्यामध्ये अनेक लीला पाहायला मिळालेल्या आहेत. लहान होतो, अर्थबोध झालेला नाही, समजलेलं फारसं नाही. आजही काही समजते असं मी म्हणत नाही, परंतु तेव्हा मात्र काहीच कळलं नव्हतं. पण जेव्हा मी शैल्यमला गेलो आणि त्यावेळेला मला ते सगळं समजलं आणि मग मला तो एक एक उलगडा होत गेला. तर त्या ठिकाणी स्वामीजी शैल्यमच्या दर्शनाला गेले आणि शैल्यमच्या दर्शनाला गेल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक, ते एका ओरीमध्ये बसले. मंदिर बंद व्हायची वेळ झाली आणि सगळ्यांना बाहेर काढलं. पण स्वामी असे काही बसले की कोणाला काही कळलं नाही. आणि पुजारी तिथे मंदिर बंद करून निघून गेले. स्वामी आतच. रात्री 1-1:30 वाजता तिथल्या पुजाऱ्यांना तिथल्या शैल्यम भगवानाने जागं केलं. तू तिथे कोणाला कोंडून बाहेर पडलास काही कळलंय का? ताबडतोब जा. तो म्हणाला 400 उघडणार नाही आहे. नाही म्हणाले, मी सांगतो आधी उघडलो. आणि बाहेर स्वामींचा शोध बरोबरची रामदासी मंडळी घेत होती. त्यावेळेला मग त्यांनी मंदिर उघडलं. आतमध्ये गेले तर स्वामी दिसले. स्वामी भावावस्थेत होते आणि एकदम बोलून गेले ते तिथे लोकांना, स्वामी इथे एवढे तादात्म्य काय झालं? आम्ही आमच्या मूळ धामी आलेलो. हे स्वामींनी उत्तर दिलं. मूळधाम म्हणजे कोणतं होतं? दत्तधाम. त्याचं विचारल्यावर ते उत्तर दिलंय, आम्ही दत्तधामी आहोत. मग आला आत्ता कसं काय असं? समर्थ आहेत ना? हो म्हणाले, समर्थ आहेतच, पण आम्ही मूळ दत्तधामी आहोत. त्यावेळचा विचार वेगळा झाला. नंतरची परत त्यांनी घटना सांगितली. जसं आपल्याला कळतं एका गोष्टीतनं, अभंगातनं, तुकारामांच्या, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. हे जे साचे भावे वर्ताया आलेलं आहे, तर आम्ही वैकुंठवासी, तर तिथली घटना स्वामींनी तिथे व्यक्त केली की आम्ही वैकुंठवासीच आहोत.
परंतु तिथे एकदा सभा भरली. टेंबे स्वामी महाराजांचा अवतार कार्य आता संपणार आहे, पुढे कोणत्या जीवाला पाठवायचं आहे कार्य करायला, ही म्हणे चर्चा झाली. त्यात समर्थ होते आणि समर्थांनी असं सांगितलं, या जीवाला पाठवा. ती माझ्यावर वेळ आली, मी आलो. आणि मी जो आलेलो आहे तो विष्णूंच्या आज्ञेने आलो आहे, समर्थांच्या अनुज्ञेने आलो आहे. हे जे सगळं मधलं निमित्त मिळालेलं आहे, दत्तप्रसादाचाच जन्म आहे, पण मधलं सगळं प्रारब्धाचा भाग असा म्हणूया. आणि पुन्हा शेवटी ते समर्थांच्या आज्ञेने म्हणाले म्हणून इथे जोडले गेले. हा पूर्व भाग त्यांच्या जीवनातला आहे, हा स्वामींनी व्यक्त केलेला आहे. आमची श्रद्धा आहे त्या शब्दांवर, लेखी नाही आहे. स्वामी बोललेलं लिहिलेलं आहे एका कानडी ग्रस्तानी, त्याच्यावरून मी पुढचं बोलतोय. पण स्वामी एकदा हे बोललेलं मलाही आठवतंय. श्रीधर कुटीतलीच गोष्ट आहे. तुम्ही होता नाही, तुम्ही नव्हताच. एकांत स्वामींचा झाला होता तिथे आणि स्वामी बाहेर आले होते एकदम 2 वर्षांनी. मला वाटतं 62-63ची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळेला इथे गर्दी झाली समर्थ स्वामींच्या दर्शनाला. आम्ही लहान होतो, आजोबा वगैरे निरोप दिला होता, स्वामी आता प्रगट होणार आहेत या म्हणून आलो होतो. आणि असंच रामदासी नेसून आम्ही हिंडायचो सगळीकडे. त्यावेळेला स्वामींजींनी एक गोष्ट सांगितली. तेव्हा वेगळी सांगितली. त्यावेळेला एक घटना घडली की कर्नाटकातली बरीच मंडळी आली होती दर्शनाला इथे. आणि तिकडे पद्धत अशी आहे, महात्म्यांच्या पुढे नारळ ठेवायचा आणि देवापुढे वाढवायचा. आपल्याकडे उलट आहे, महात्म्यांकडे नारळ ठेवायचा आणि देवापुढे वाढवायचा. तर त्यांच्याकडे उलट करतात, महात्म्यांपुढे वाढवतात आणि देवापुढे ठेवतात. तर स्वामी बसले होते बाहेर श्रीधर कुटीत. एक दगड ठेवला होता, येणारी माणसं तिथे नारळ वाढवत होती. गर्दी इतकी झाली की त्याच्यामध्ये कुणाचा तरी धक्का लागला, तो माणूस पुढे सरकला, तो नारळ स्वामींच्या पायावर वाढला गेला. टरटरून फुगला. अरे नाही बाबा रे, काही घाबरू नको. तो रडायला लागला. रामदासी लोक रागवले, हे सगळे रागवले लोक आपली. ते म्हणाले कोणीही रागवायचं नाही, कोणी रागवायचं नाही. अरे इथे सगळं आमचं दत्तात्रेयांचा विषय आहे ना, मग आम्ही कशाला वेगळं आहोत. असू दे, त्याच्यातनं चुकून झालंय ना, मला काही होत नाही, राहू दे, होऊ दे, तू नको काळजी करू, तुझं सगळं कल्याण होईल. त्यावेळचा आणि ह्याचा मला तो ऋणानुबंध वाटला. हा महत्त्वाचा अनुबंध आहे की हे पूर्वसुरीतलेच असलेले दिवलोकातले जीवात्मे की ज्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही, पण देव कार्यासाठी यावं लागतं. ही संत मंडळी असं कार्य करून जातात. म्हणून तिथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत स्वामींच्या सान्निध्यात जास्त दिसलं, हेही सांगतो, कमी नाही. परंतु गुरुचरित्रात जेवढ्या लीला आहेत तेवढ्या सगळ्या लीलांचा अनुबंध आम्हाला अनुभवायला मिळाला. इतकंच नाही आहे तर आनंदाश्रम आत्ता म्हणाले, माधव चिमाजी आपट्यांचा आश्रम, हरिभाऊ हरिनारायण आपट्यांचे ते काका, तिथे सुद्धा ही अनुभूती स्वामींची आम्हाला आली आहे. कारण स्वामी जसे पुण्यात आले होते तसे तिथेही जाऊन आलेले होते आणि तिथल्या महात्म्यांची त्यांची चर्चा झालेली आहे. त्यामुळे आनंदाश्रम आम्हाला केव्हाही कसाही उपलब्ध असतो आणि ते करून देतात. ती त्यांची कृपा आहे, स्वामी महाराजांची कृपा आहे. असो, सांगायचा उद्देश एवढाच आहे. हा अनुबंध असा आहे, अप्रगटित अनेक घटना आहेत, त्याचा तो नाही अनुबंध आपल्याला समजू शकतो.
मग स्वामी 27 साली इथे आले. पळणिटकरांच्या मार्गदर्शनाने, त्यांचे गुरुजी होत्या अभिग्रहातले, आणि नंतर स्वामी महाराज 1927 साली इथे दसऱ्याच्या नंतर 4 दिवसामध्ये आलेले. आल्यानंतर इथे त्यांची कायिक, वाचिक, मानसिक परिपूर्ण सेवा झाली. समर्थांचं 1930च्या दासनोमीनंतर 2 दिवसातच त्यांना तिथे दर्शन झालं समर्थांचं, आणि त्यांनी सांगितलं दक्षिणेकडे जायला लागलं. याचं कारण असं आहे, आचार धर्माचा भर हा प्राधान्याने दत्त संप्रदायावरचा. आचार हा प्राधान्याने पालन होतो तो दक्षिणेकडे, उत्तरेकडे केवळ भक्ती, आणि महाराष्ट्राकडे दोन्हीही नाही म्हटलं तर क्षमा असावी. क्षमा मागतो मी, पण कुठलीच गोष्ट आम्ही पक्केपणाने